नमस्कार. आपण ऐकत आहात माझी ही नवीन कथा जगताप एका सिंहाची पुनरागम भाग पहिला, जी फक्त 20 भागाचीच असेल. तर चला मग कथेला सुरुवात करूया. कोल्हापूरच्या विशालगड परिसरातील जगतापवाडा एकेकाळी वैभवाचं प्रतीक होता. पण काळाच्या ओघात आणि विश्वासघातामुळे वाड्याचे वैभव लयाला गेले होते. विक्रमसिंह जगताप 6 फूट उंची, कमावलेली शरीरयष्टी, टोकदार नाक आणि डोळ्यात एक वेगळीच धग. वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी त्याच्या खांद्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली होती. त्याचे वडील दादासाहेब जगताप यांना त्यांच्या जवळच्या भागीदाराने म्हणजेच भैरवसिंह नाईकने फसवले होते. नाईकने केवळ त्यांचा व्यवसायच हिरावून घेतला नाही, तर जगताप कुटुंबाला रस्त्यावर आणले. याच धक्क्याने दादासाहेबांचे निधन झाले. विक्रम, बेटा, नाईकशी पंगा घेऊ नकोस. तो खूप शक्तिशाली आहे, त्याची आई सुमित्राबाई काळजीतून म्हणाल्या. विक्रमने आपल्या आईच्या हातावर हात ठेवला. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही राग नव्हता, फक्त एक शांत निश्चय होता. आई, सिंहाने 2 पावले मागे घेतली म्हणजे तो घाबरला असं होत नाही. ती झेप घेण्याची तयारी असते. दादासाहेबांचे गेलेले वैभव आणि जगताप नावाचा दरारा मी परत मिळवून दाखवणार. विक्रमचा आवाज खंबीर होता. विक्रमला माहीत होते की केवळ रागाने युद्ध जिंकता येत नाही, त्यासाठी बुद्धी आणि योग्य वेळेची गरज असते. त्याने नाईकच्या साम्राज्याला धक्का देण्यासाठी त्याच्या क्षेत्रात उतरण्याचे ठरवले. रिअल इस्टेट आणि कन्स्ट्रक्शन. त्याने आपले काही निष्ठावान मित्रांना सोबत घेतले आणि रुद्र इन्फ्रा नावाची एक छोटी कंपनी सुरू केली. सुरुवातीला त्याला छोट्या छोट्या कंत्राटासाठी खूप संघर्ष करावा लागला. पण विक्रमचे काम चोख आणि पारदर्शक होते. त्याच्या कामावरील निष्ठा पाहून हळूहळू बाजारपेठेत त्याचे नाव होऊ लागले. एका बाजूला विक्रम धंद्यात पाय रोवत होता, तर दुसऱ्या बाजूला भैरवसिंह नाईकची नजर त्याच्यावर पडली होती. त्या जगतापाच्या पोराला सांगा, डोक्यावरून पाणी जाण्याआधीच आपले पंख आवळून घ्यावे, नाहीतर पंख छाटायला मला वेळ लागणार नाही. नाईकने त्याच्या माणसांमार्फत विक्रमला निरोप पाठवला. पण विक्रमने या धमक्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्याच्या डोक्यात एकच ध्येय होते, विशालगडाचा आगामी सर्वात मोठा हायवे आणि टाउनशिप प्रकल्पाची टेंडरची वेळ आली. कोल्हापूरच्या मुख्य सरकारी कार्यालयात मोठी गर्दी होती. भैरवसिंह नाईक आपल्या अंगरक्षकांसह अत्यंत थाटात तिथे आला होता. त्याला पूर्ण खात्री होती की हे टेंडर त्यालाच मिळणार. तेवढ्यात पांढरा शुभ्र शर्ट, चेहऱ्यावर काळा गॉगल आणि करारी पावले टाकत विक्रमसिंहाने हॉलमध्ये प्रवेश केला. त्याला पाहून नाईकच्या चेहऱ्यावर एक उपरोधिक हसू आले. काय रे विक्रम, इथे मोठ्या माणसांची खेळी चालते, पोरांनी घरी जाऊन खेळावं. नाईक मोठ्याने हसला. विक्रम नाईकच्या अगदी जवळ गेला. त्याने आपला गॉगल काढला. त्याच्या डोळ्यातील तीक्ष्णता पाहून नाईकचे हसू तिथेच गारटले. नाईक साहेब, वेळ नेहमी बदलत असते. तुम्ही ज्यांना पोरं समजताय ना, तीच पोरं कधीकधी इतिहास बदलतात. आजचे टेंडर कोणाला मिळते ते आत गेल्यावर कळेलच. विक्रम शांतपणे पण तितक्याच वजनाने म्हणाला. टेंडरची प्रक्रिया सुरू झाली. नाईकने नेहमीप्रमाणे पैशांच्या जोरावर आणि अधिकाऱ्यांना लाच देऊन टेंडर मिळवण्याचा प्रयत्न केला होता. पण विक्रमने गेल्या 6 महिन्यात नाईकच्या कंपनीचे सर्व जुने गैरव्यवहार, निकृष्ट दर्जाचे कामांचे पुरावे आणि टॅक्स चोरीची कागदपत्रे गोळा केली होती. त्याने ते सर्व पुरावे थेट मंत्रालयातील उच्च अधिकाऱ्यांपर्यंत आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे पोहोचवले होते. टेंडर उघडण्यापूर्वीच तिथे पोलिसांची गाडी आली. नाईकच्या कंपनीवर भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली चौकशी सुरू झाल्याची नोटीस आली आणि नाईकचे टेंडर बाद करण्यात आले. सर्व निकष पूर्ण केल्यामुळे आणि सर्वोत्तम डिझाईन असल्यामुळे विशालगड टाउनशिप प्रकल्प थेट रुद्र इन्फ्राम म्हणजेच विक्रमसिंह जगतापला मिळाला. कार्यालयातून बाहेर पडताना नाईकचा चेहरा रागाने काळा ठिक्कर पडला होता. तो विक्रमकडे गेला आणि म्हणाला, विक्रम, तू हे चांगलं केलं नाहीस. माझ्याशिवाय तुला महागात पडेल. विक्रमने आपल्या गाडीचा दरवाजा उघडला, मागे वळून पाहिले आणि म्हणाला, भैरवसिंह नाईक,
5 वर्षापूर्वी तुम्ही माझ्या वडिलांचा विश्वासघात केलात. तेव्हा जगताप संपला असं तुम्हाला वाटलं असेल. पण लक्षात ठेवा, वाघ म्हातारा झाला तरी त्याची नखे बोथट होत नाहीत. आणि त्याचा छावा तर आता शिकार करायला शिकलाय. हा तर फक्त ट्रेलर आहे. पूर्ण सिनेमा अजून बाकी आहे. विक्रम गाडीत बसला आणि धूळ उडवत निघून गेला. जगताप वाड्याचा हरवलेला सन्मान परत मिळवण्याच्या प्रवासातील हे पहिले पाऊल होते. एका नव्या रुद्रचा उदय झाला होता. या छोट्याशा लघुकथेचा हा पहिला भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. ज्याचे भाग दर शुक्रवारी येत राहतील याच चॅनलवर. धन्यवाद.